कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग पहिला. या रूममध्ये राहायचं असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मला स्पर्श करायचा नाही, माझ्याशी बोलायचं नाही, माझ्या व्यवसायात लक्ष द्यायचं नाही. समजलं का तुला? नाहीतर आताच इथून जायचं. दरवाजा उघडाच आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्रीही असे अपमान करणारे शब्द ऐकून परिधीचे डोळे पाणावले होते. पण हेच तर आपलं नशीब आहे ना, म्हणून तिने हो म्हणून मान डोलवली. परिधी एक शांत समजूतदार मुलगी होती. आई वडील एका गावात शेतमजुरी म्हणून काम करीत होते. तिने नुसतंच फर्स्ट इयरची एक्झाम दिलेली होती, पास झालेली होती. पण तिचं दुर्दैवी म्हणून तिच्यावर त्याच गावातल्या मोहितची नजर पडली. गावातल्या सगळा वाया गेलेला तो मुलगा होता. सावकारांचा मुलगा म्हणून गावातले कुणीही त्याला काहीच बोलत नव्हते. पण त्याची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चाललेलीच होती. त्यातच त्याचं बाई आणि बॉटलीचं व्यसन लागलेलं होतं. त्यामुळे येता जाता गावातल्या पोरींची तो छेड काढून त्यांना त्रास द्यायचा. सगळे गावकरी त्याच्या या विचित्र स्वभावाला कंटाळलेलेच होते. आणि आता त्याची नजर नेमकी परिधीवर पडलेली होती. म्हणून तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न घाईगडबडीत केलं होतं, तिच्या पसंतीचा जराही विचार न करता. म्हणूनच कदाचित इतके अपमानजनक शब्द ऐकून ती मात्र गप्पच बसली होती. आणि तिकडं तो पण हाच विचार करत होता की हे नातं कसं संपवायचं, म्हणून तो सुद्धा कंटाळलेला होता. तो म्हणजे अक्षय, घरच्या पिढीजात व्यवसायांचा शिओ, एकुलता एक वारसदार. दिसायला अगदी चॉकलेट बॉय सारखा गोरापान सुंदर होता. त्याच्या घाऱ्या डोळ्यात हरवून नाही जाणार असं कोणीच नसेल. उंची 5 फूट 7 इंच, केस एकदम सिल्की ब्राऊन असे होते. नाक सरळ लांब, पण त्या नाकावर राग मात्र सतत असणाराच होता. अक्षयचं आयुष्य एकदम सरळ चाललेलं होतं. पण म्हणतात ना, सरळ चाललेलं ते आयुष्य कसलं, सेम तसेच परी आणि अक्षयच्या बाबतीत घडलेलं होतं. अक्षय एका प्रोजेक्टनिमित्त औरंगाबाद जवळच्या गावात आलेला होता आणि तिथेच या लग्नाच्या बेडीत अडकलेला होता. अक्षय औरंगाबाद जवळच्या गावात प्रोजेक्टसाठी गेला असताना तिथेच त्याची नजर मोहित आणि परिधीवर पडली होती. मोहित जबरदस्ती परीला घेऊन चाललेला होता. परिधी त्याला प्रतिकार करत होती, त्याला नको नको म्हणत होती. तिची ताकद मोहित आणि त्याच्या मित्रांपुढं कमी पडत चाललेली होती. पण तरीही ती नकारपणे रडत होती. आणि नेमके हेच अक्षयने ते बघितले. आधीच मनाने हळवा असलेला अक्षय त्याने बघितलं. गाव असल्याने सगळ्या वेळी फिरायला तो बाहेर आलेला होता आणि परी कॉलेजला निघालेली होती. थोडा वेळ तर तो परिधीला बघतच राहिला, कारण ती दिसतच खूप सुंदर होती. गोरी पान, लांब केसांची सुंदर अशी सागरवेणी घातलेली होती तिने. कपाळांवर नाजूकशी टिकली लावली होती. एका हातात घड्याळ तर दुसऱ्या हातात नाजूक अशा काचेच्या लाल बांगड्या तिने घातलेल्या होत्या. व्हाईट कलरचा अनारकली, त्यावर त्या बांगड्या खरंच खूपच शोभून दिसत होत्या. नाजूक चाफेकडी नाक, त्यात असलेली खड्यांची चमकी, गुलाबी होठ, उफ काय दिसत होती, जशी स्वर्गातली अप्सरा जणू भूमीवर उतरलेली आहे. तिच्या नाकांवरचा राग जणू तिच्या सुंदरतेत अजूनच भर टाकत होता. आणि याच कारणामुळं आज मोहितला काही करून ती हवीच होती. म्हणून जबरदस्ती तिला घेऊन तो त्याच्या शेतातल्या घरी चाललेला होता. हे बघून अक्षयच्या हाताच्या मुठी आवडल्या. डोळ्यात राग उतरलेला होता त्याच्या. त्याने पुढे जाऊन मोहितची चांगलीच धुलाई केली होती. तोवर परिधीने पोलिसांना फोन करून बोलावून घेतलेले होते आणि मोहितला पोलिसांच्या हवाली केले. पण हा पणच परिधी आणि अक्षयच्या नव्या नात्याची वीण घालून गेलेला होता. कारण मोहितचा एक मित्र गावात आधीच गेलेला होता. मोहित आणि अक्षयला एकत्र सगळ्यांनी शेतात बघावे म्हणून त्याने गावातील लोकांना बोलून घेतलेले होते. आता त्या शेतातल्या घरात मात्र मोहित आणि परिधी दोघे नव्हते. परिधी खूप घाबरलेली होती, कारण आज तिच्यासोबत काय होणार होते याची तिला जाणीव झालेलीच होती. पण येणाऱ्या वादळांपासून मात्र ते दोघेही अंजानच होते. अक्षयने तिला प्यायला तिथल्या माठांमधलं पाणी दिलं आणि तिला विचारू लागला. अक्षय म्हणाला, कोण होता तो जो तुला त्रास देत होता?
परिधीने त्यावर त्याला रडत सगळी हकीकत त्याला सांगितली. अक्षय तिला हळूहळू शांत करू लागलेला होता. तीही खूप घाबरलेली होती. घाबरल्यामुळं त्याच्या ती मिठीत जाऊन शिरली. हे त्याला सुद्धा कळलं नाही आणि तिला सुद्धा नाही. नेमकं हेच तिथं असलेल्या लोकांनी ते बघितलं. त्यात परिधीचे आई वडीलही होतेच म्हणा. परिधीच्या आई वडिलांचा तिच्यावर खूप विश्वास होता. पण गावातील लोकांची मानसिकता बघता ही सिच्युएशन हाताळणे अवघड झालेले होते आणि याच वेळी परिधी आणि अक्षयकडे बोट उचलले गेले होते. खरी परिस्थिती कोणीही समजून घेतली नव्हती. परिधीलाही खूप काही ऐकवले जात होते. समोरची परिस्थिती बघता अक्षयने तोंड उघडले. त्याच्या रागाचा पारा आता चढलेला होता. त्याला खूप राग आलेला होता. तो जोरातच ओरडला, गप्प बसा सगळे. काय चाललेलं आहे इथे? हां, कोणी बघितली का इथली खरी परिस्थिती काय होती ते? म्हणून तुमच्या मुलीवर विश्वास नाही आहे का? आज जर मी नसतो आलो ना, तर तुमच्या मुलीच्या इज्जतीच्या चिंधा गोळा करायला येणार होतात की काय तुम्ही? तुमचा तो मोहित की कोण, तो घेऊन चाललेला होता हिला. मी बघितलं म्हणून तर सही सलामत आहे ही तुमची मुलगी, नाही तर. असं बोलून तो बोलायचं थांबला होता. पण गावकऱ्यांनी मात्र परीलाच दोषी ठरवलं आणि त्या दोघांना लग्न करावे लागेल अशी अट घातली. अन्यथा परीला या गावाच्या वाडीत टाकल्या जाईल असे त्यांनी सांगितले. त्यांच्याशी कोणीही कसलाही संबंध ठेवणार नाही असा निर्णय त्या गाववाल्यांनी केलेला होता. परीचे आई वडील खूप घाबरलेले होते आणि त्यांनी अक्षयला लग्न करायची गट घातली. झालं, त्यांच्यापासून अक्षय पळत होता. नेमकं तीच गोष्ट त्याच्या समोर येऊन अशा रीतीने आलेली होती आणि त्याची अजूनही चिडचिड होऊ लागलेली होती. त्याने काही वेळा विचार केला आणि गावकऱ्यांसमोर म्हणाला, मी तयार आहे लग्नाला, पण माझी एक अट आहे. आता सगळेच एकमेकांकडे बघू लागलेले होते. मग पुन्हा अक्षय बोलला, मला थोडा वेळ परीसोबत एकट्यात बोलायचं आहे. आणि ते दोघे त्या घरात आतमध्ये गेले. आत गेल्यावर अक्षय परीला म्हणाला, हे बघ, मी आता तुझ्यामुळं यात फसलेलो आहे. नाहीतर मी काय सांगतो ते नीट ऐक तू. आपण या लोकांसमोर लग्न करूयात. पण अक्षय असं बोलल्यावर परीने चमकून त्यांच्याकडे बघितलं. तिने त्याच्याकडे बघताच तो पुढं म्हणाला, मी तुला मदत करत आहे ना, तू पण मला मदत कर. परीला एक क्षण कळलेच नाही तो काय म्हणतोय ते म्हणून. तिने त्याला विचारले, नक्की काय बोलायचे आहे तुम्हाला? मला काही कळालेलं नाही आहे. मग अक्षयने तिला त्याचा प्लॅन सांगायला सुरुवात केली. अक्षय तिला आत घेऊन गेला आणि म्हणाला, हे बघ परी, ना मी तुला ओळखतो ना तू मला, तरी यात आपण दोघे पण अडकलेलो आहोत. तर यासाठी माझं म्हणणं नीट ऐक तू. यावर तोडगा म्हणून आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करूयात. म्हणजे काही महिन्यांनी तू मला तुझं आयुष्य जसं जगावंसं वाटेल तशी तू जगू शकशील. परीला पटकन कळालंच नाही तो नक्की काय म्हणतोय ते म्हणून. पण जसं तिने कॉन्ट्रॅक्ट हा शब्द ऐकला तसं ती भानावर आली. म्हणजे आपण खोटं लग्न करायचं का, असं परिधीने त्याला विचारलं. त्यावर अक्षय तिला म्हणाला की हो, लग्न तर खरंच होईल, पण हे लग्न म्हणजे आपल्यावर बंधन नसेल. तुला जे हवं आहे ते तू करू शकशील. जिथं शहरात तू करू शकते. जोवर तुझं शिक्षण पूर्ण होत नाही तोवर ती जबाबदारी माझी असेल. आणि तुला तर माहीतच आहे ना, इथल्यापेक्षा शहरात चांगलं शिक्षण मिळेल आणि जॉबही चांगल्या ठिकाणी भेटेलच तुला. जोवर तू सेटल होत नाहीस तोवर तू माझ्या मित्राच्या कंपनीमध्ये जॉईन होशील. परी हे सगळं ऐकून विचारातच पडली होती. तिला पण हे सगळं नको वाटत होतं, पण दुसरा पर्याय सुद्धा नव्हता तिच्या पुढं. शेवटी तिने सारासार विचार करून तिने या लग्नाला होकार दिला. परिधीचा होकार मिळताच अक्षयने आपल्या वकील मित्राला फोन केला. त्याला इथली सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि लग्नाला कॉन्ट्रॅक्टची जबाबदारी त्याला दिली. मग ते दोघेही बाहेर आले आणि सगळ्या गावकऱ्यांना लग्नाला तयार असल्याचे सांगितलेले होते. परीच्या आईवडिलांनाही खूप आनंद झालेला होता. त्यांनी अक्षयपुढं हात जोडले आणि म्हणाले, तुमचे खूप उपकार झाले साहेब, जे तुम्ही आमच्या मुलीशी लग्न करायला तयार झालात. नाहीतर या गावातल्या लोकांनी तिला जगू दिलं नसतं. तिची काहीच चूक नाही आहे साहेब यात, हे सगळ्यांना माहिती आहे.
पण त्यांच्या बापाच्या भीतीमुळं कुणीही पुढं येऊन हे सांगणार नाही ना. काही चुकलं तर क्षमा करा साहेब. त्यांनी हात जोडलेले बघताच अक्षयच्या मनात कालवाकालवी झाली. त्याने पुढे होऊन त्यांचे हात खाली केले. अक्षय म्हणाला, या हातांनी फक्त आशीर्वाद द्यायचा तुम्ही बाबा. बाबा म्हणाल तर तुम्हाला चालेल ना, काही हरकत नाही ना. आणि आता तुम्ही परीची काळजी करू नका. मी नीट सांभाळेल तिला, तिचा नीट सांभाळ करेल. तिचं शिक्षण मी पूर्ण करेल तिकडं गेल्यानंतर. एवढं बोलून त्याने त्यांच्या पायांवर झुकून आशीर्वाद घेतला. त्यांनीही मोकळ्या मनाने त्या दोघांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले, सदा सुखी राहा. एकमेकांची साथ कधी सोडू नका तुम्ही. पण हे असं होणार होतं का ते नियतीला सुद्धा माहिती नाही. आणि सगळे मंदिराकडे निघालेले होते. परीला तिचे आई वडील घरी घेऊन गेले होते. तिची तयारी करून आणू म्हणून असे म्हणत होते. घरी येताच परिधी हसमून रडू लागलेली होती. तिचे आई वडील तिला समजावत होते, पण ती रडतच होती. शेवटी कसं बसं समजावून तिला नवीन साडी आईने नेसवली. कारण परी मॅडमना साडी नेसतच नव्हत्या ना, म्हणून आईने तिला नेसून दिली. आधीच तर परीचे आई वडील शेतमजुरी होते, त्यामुळे तिच्याकडे कुठले दागिने नव्हते. तरीही आईवडिलांनी कष्ट करून थोडीशी रक्कम बाजूला ठेवलेली होती. तीच त्यांनी अक्षयला द्यायचं ठरवलेलं होतं, कारण ते पैसे त्यांनी परीच्या शिक्षणासाठी ठेवलेले होते. ते बघून पुन्हा एकदा आईला रडू आवरलंच नाही. जिच्या शिक्षणासाठी आपण इतकं सगळं करत होतो ना, आणि शिकून चांगल्या ठिकाणी नोकरी करेल असं म्हणत होतो, तिचंच आता लग्न होत आहे, हेच त्यांना सहन होत नव्हतं. त्यांना कारण आपली लाडाची एकुलती एक लेक होती त्यांची, ती आता सोडून जाणार म्हणून त्यांना सुद्धा वाईटच वाटत होते. पण जे होणार होते ते कधीच चुकीचं नाही, म्हणून तर ती नियती असते ना. परीच्याही आयुष्यात असंच काही होणार होतं. इकडं मंदिरात मात्र वेगळंच काहीतरी घडत होते. अक्षय मंदिरात गेल्यावर तिथल्या काही मोहीच्या मित्रांनी मात्र वेगळीच खेळ खेळलेली होती, ज्याने अक्षयच्या मनात खूप राग निर्माण केलेला होता. आणि परीचं पण आयुष्य नरक बनवायचं असा कठोर निर्णय त्याने घेतलेला होता. तर घडलं असंच होतं. जेव्हा अक्षय मंदिरात आला त्यावेळी परीवर जळणाऱ्या तिच्याच मैत्रिणीने आणि मोहीच्या मित्रांनी मिळून त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने परीवर चिखलफेक केली होती. आणि तिच्या कॉलेजमधल्या एका मुलाचे आणि तिचे असे फोटोज काढले होते, जे बघणाऱ्याला असे वाटेल की त्यांच्यात काहीतरी आहे आणि परीने अक्षयसोबत लग्नही पैशांसाठीच केलेलं आहे असं त्या फोटोमुळं दिसतच होतं. आणि हे सगळं बघून आणि सगळं ऐकून अक्षयलाही असंच वाटत होतं की परिधीने आणि त्यांच्या घरच्यांनी त्याला फसवलेलं आहे आणि लग्नासाठी उभं केलेलं आहे. आणि याच गैरसमजामुळं आता परीचं आयुष्य मात्र फारच कठीण जाणार होते. तिचं आयुष्य नरक बनणार होते. पण यापासून मात्र ती सगळं काही वंचितच होती. ती मात्र सगळं आवरून नवीन शहरात जाऊन शिक्षण पूर्ण करायचा आणि चांगल्या ठिकाणी नोकरी करायचा विचार करत होती. पण मंदिरात जे काही घडले त्यावरून अक्षयने तिला नोकरी शिक्षण करू देईल हे असं खरंच होणार नव्हतं. तिच्या आयुष्यात आता वेगळी दिशा मिळणार होती. परिधी पुढचा विचार करतच मंदिरात आलेली होती. नवीन स्वप्न, नवीन आशा मनात धरून मंदिराची एक एक पायरी चढत होती. पण नियतीने तिचं आयुष्य इतकं सोपं लिहिलेलंच नव्हतं, हे अजून तिलाही माहिती नव्हतं. पण परिधीच्या मंदिरात आली तेव्हा सगळी तयारी झालेली होती. ती येताच पंडितजीने मंत्र सुरू केले. परिधीच्या डोळ्यात नवीन आशा तर अक्षयच्या डोळ्यात अंगार होते, पण तरीही तो खूप शांत होता. त्यांच्या मनातलं जे चेहऱ्यांवर दिसून येतच नव्हतं. गुरुजींनी तिच्या भांगेत सिंदूर भरायला सांगितल्यावर तो भानावर आला. त्याने सिंदूर भरला. गळ्यात मंगळसूत्र बांधताना त्याचे हात थरथरत होते. आपण करतोय ही चूक की बरोबर, हाही विचार त्याच्या मनात येऊन गेलेलाच होता. पण पुन्हा ते फोटो डोळ्यांसमोर आले आणि त्याचा निर्णय पक्का झालेला होता. परिधी व अक्षयचे लग्न साध्या पद्धतीने पण विधिवत पूर्ण झालेले होते. पाठवणीच्या वेळीही परी आईच्या गळ्यात पडून खूप रडत होती, कारण इथून पुढं त्यांना लवकर भेटता येणारही नव्हतं हे तिला माहीतच होतं. कारण ती अक्षयसोबत मुंबईला चाललेली होती.
अक्षयला मात्र हे रडणं सहन झालेलं नव्हतं. त्याच्या मते अजूनही हे लोक नाटकच करत आहे असं त्याला वाटत होतं. त्याने गाडीत बसल्यावर ड्रायव्हरला हॉर्न वाजायला सांगितलेलं होतं. तो हॉर्न ऐकून परिधीनी वडिलांनीच पुढे येऊन परीला गाडीमध्ये बसवलेलं होतं आणि अक्षयला नमस्कार करून लेकीची काळजी घ्या, चुकलं मागलं तर समजून घ्या असे ते म्हणत होते आणि अक्षयची गाडी नजरेआड जाईपर्यंत निरोप दिला. अक्षयची गाडी हायवेला मुंबईच्या दिशेने सुसाट निघालेली होती. परीच्या डोळ्यात मात्र अजूनही पाणी होते. तिला खूप रडू येत होतं. आईवडिलांना सोडून ती आता पहिल्यांदा जात होती. ड्रायव्हर चांगलं हॉटेल बघून जेवायला गाडी थांबव असं अक्षय त्याला म्हणाला. असं अक्षयने ड्रायव्हरला सांगितलं. ड्रायव्हरने हो म्हणून म्हणाला. पुढं थोड्या वेळाने गाडी थांबल्यावर अक्षयने ड्रायव्हरला थोड्या वेळांसाठी बाहेर जायला सांगितलं आणि तो परिधीकडे वळाला. किती पैसे मिळाले ग तुला मला फसून? काय मिळालं सांग ना, अक्षयने परिधीला विचारले होते. परिधीने शॉक लागल्यासारखं त्याच्याकडेच बघत राहिली. आधी तर तो तिला काय बोलतो हे सुद्धा तिला कळालेच नाही, म्हणून तिने परत त्याला विचारले. परिधी म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला नाही कळलं, पुन्हा मला सांगा. अक्षय म्हणाला, तुला कळालं नाही की कळून घ्यायचं नाही आहे परी. अक्षयने असं म्हणताच तिच्या चेहऱ्यांवर गोंधळल्याचे भाव स्पष्ट दिसू लागलेले होते. त्याने तिला पुन्हा एकदा विचारलं, किती पैसे मिळाले तुला या लग्नाचे? काय मिळालं ग तुला मला फसून? काय भेटलंस? तू काय न कशी आहेस ना हे समजतंय मला. तू मला फसून लग्न केलंस ना माझ्याशी. बघ आता या लग्नाचा तुला कसा पश्चाताप करायला लावते ना मी, तू लक्षातच ठेव. तुला काय वाटलं ग, श्रीमंत मुलगा बघून तुम्ही लग्नाचा खेळ मांडला, तो मला कळणारच नाही का असं वाटलं का ग तुला? लग्न काय असतं ना ते मी तुला दाखवेल आता. कॉन्ट्रॅक्ट तर आपण असं पण केलेलंच आहे आणि तयार सुद्धा असेलच, पण यावेळी तू माझ्या तावडीतून सुटू शकणार नाहीस याची मी नक्कीच काळजी घेईल ग. परिधी खरं तर त्याचे हे शब्द ऐकून आतून बाहेरून हललेलीच होती, पण तरीही ती कमालची शांतता होती आणि तिची ही शांतता त्याच्या रागाला अजूनच प्रोत्साहित करीत होती. त्याने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. तिच्या गालांना बोटांनी इतकं आवडलेलं होतं की तिचे गाल पूर्ण लाल भडक झालेले होते. त्याच्या हातांची बोटं तिच्या गोऱ्या पान गालांवर उठून दिसत होती. तो रागातच गाडीच्या डोअर उघडून बाहेर आलेला होता आणि जोरात गाडीचे डोअर आपटले. त्या आवाजाने परी भानावर आली. ती दार उघडण्याचा प्रयत्न करू लागली होती, परंतु ते लॉक झालेले होते. पुढं निघून गेलेल्या अक्षयने अजून ती बाहेरच आहे का आली नाही म्हणून वळून बघितले, तसं त्याला ती डोअर ओपन करताना दिसली, पण तिला ते ओपन करताच येत नव्हते. तिची ती धडपड त्याने लांबूनच बघितली आणि ड्रायव्हरला गाडी अनलॉक करायला सांगितली. तिचे रडून लाल झालेले डोळे बघून त्यालाही कसं तर वाटत होतं. शेवटी हॉटेलमध्ये गेल्यावर ती थोडी फ्रेश होऊन बाहेर आली होती आणि अक्षयच्या समोर टेबलवर येऊन बसली. त्याने मेनू कार्ड तिच्या पुढे ठेवलं आणि तिला काय हवं आहे ते मागव म्हणून सांगितलेलं होतं. आता झाली ना पंचायत, कारण परी शिकत असली तरीही तिच्या परिस्थितीमुळं ती कधीच हॉटेलला गेलेली नव्हती. तिची परिस्थितीमुळं हॉटेल तर सोडाच, पण साधं धाब्यावर सुद्धा गेलेली नव्हती ती कधी. मग ऑर्डर कसं करणार ना, कारण तिथं काय पदार्थ मिळतात हे तिला माहिती नव्हतं. झालं इथपर्यंत त्याचा पारा चढत चाललेलाच होता, कारण त्याला ती अडाणी गावंडट वाढू लागलेली होती. त्याने त्याचं डोकं फिरू लागलेलं होतं. कसं तरी जेवण आवरून ते पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला निघालेले होते, पण मुंबईमध्ये अजून काय समोर वाढून ठेवलेलं आहे हे कोणालाही माहिती नव्हतं. अक्षयची मॉम त्याची वाट बघत बसलेल्या होत्या. त्या स्वीकार करतील का परिधीचा गृहप्रवेश नीट होईल का, बघूया पुढच्या भागामध्ये. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.